पहिल्यांदाच सगळं बेस्ट होईल अशी एक्सपेक्टेशन ठेवली, कॉन्फिडन्स कमी असतो आणि मनात थोडी भीती किंवा टेन्शन असते. आजचा प्रश्न खूप कॉमन आहे आणि स्पेशली यंग कपल किंवा नव्याने रिलेशनशिप मध्ये आलेल्या लोकांच्या मनात नक्की येतो. फर्स्ट टाइम सेक्स सर्वात बेस्ट असतं का? एक्सपिरियन्स नंतर बेटर होत जातं? आणि यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगताय हे आपण जाणून घेऊया. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. गेली 40 वर्ष ते ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन देत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर या शहरात त्यांच्या क्लिनिक्स आहेत आणि संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर या ठिकाणी असतात आणि शनिवार रविवार मुंबई पुणेच्या क्लिनिकला असतात. आता सरळ मुद्दे येऊया. फर्स्ट टाइम सेक्स बद्दल खूप एक्सपेक्टेशन तयार केले जातात. मूवीज, सोशल मीडिया, स्टोरीज यामुळे लोकांच्या मनात एक परफेक्ट सीन तयार होतो की सगळं स्मूथ, रोमॅन्टिक आणि मेमरेबल असणार. पण प्रत्यक्षात अनेक वेळा फर्स्ट टाइम थोडा ऑकवर्डनेस, नर्वस आणि कन्फ्युजन असू शकतं, कारण दोघांनाही नवीन एक्सपिरियन्स असतो. बॉडी लँग्वेज समजत नाही, कॉन्फिडन्स कमी असतो आणि मनात थोडी भीती किंवा टेन्शन असतं. डॉक्टर मुंदडा सांगतात की फर्स्ट टाइम परफेक्ट असायलाच पाहिजे असं नाहीये. खरं तर तो एक लर्निंग फेज असतो. तुम्ही एकमेकांना समजून घेत असतात, काय कम्फर्टेबल आहे, काय नाहीये हे एक्सप्लोर करत असता. पहिल्यांदाच सगळं बेस्ट होईल अशी एक्सपेक्टेशन ठेवली तर डिसअपॉइंट होऊ शकतं. आता दुसरा भाग, नंतर इम्प्रूव्ह होतं का? तर होतं. कारण जसं जसं एक्सपिरियन्स वाढतो तसं तसं अंडरस्टँडिंग वाढते आणि पार्टनरला बेटर ओळखायला लागतो आपण. त्याचे लाईक, डिसलाईक समजायला लागतात, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं आणि कॉन्फिडन्स वाढतो, ज्यामुळे इंटिमेसी नॅचरली बेटर होते आणि कम्फर्टेबल वाटतं. एक सिंपल उदाहरण घ्या. आपण काही नवीन स्किल शिकतो तेव्हा सुरुवातीला थोडं कठीण वाटतं, पण प्रॅक्टिस आणि अंडरस्टँडिंग वाढली की सहज वाटायला लागतं. इथेही तेच अप्लाय करायचं आहे. इंटिमेसी ही एक जर्नी आहे, वन टाइम परफॉर्मन्स नाही आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कंपॅरिझन टाळा. काही लोक दुसऱ्याला स्टोरीला ऐकून, इंटरनेटवर पाहून एक्सपिरियन्स कंपेअर करतात, मग स्वतःला कमी समजतात. पण प्रत्येक कपल वेगळा आहे, प्रत्येकाचा प्लेस वेगळी आहे, त्यामुळे जर्नीवर फोकस करायचा आहे जास्त. डॉक्टर मुंदडा एक प्रॅक्टिकल पॉईंट सांगतात की फर्स्ट टाईम असो किंवा नंतरचा एक्सपिरियन्स, सर्वात महत्त्वाचा आहे कम्फर्ट आणि कन्सर्न. दोघेही मेंटली रेडी असेल तर एकमेकांवर ट्रस्ट असेल, हे सगळं फाउंडेशन आहे. हे स्ट्रॉंग असेल तर एक्सपिरियन्स आपोआप बेटर होतो. आणखी एक गोष्ट, पेशन्स खूप महत्त्वाचे आहे. काही लोकांना घाई असते, ते परफेक्ट होईल अशी अपेक्षा ठेवतात, पण असं नसतं. थोडा वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या. युजफुल ठरेल हा वेळ तुमच्यासाठी. इंटिमेसी स्पीडवर नाही तर एकमेकाच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड करते.